हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे ते खूप आनंदी जावी स्वामीची प्रार्थना। तुम्हाला सांगते माझी जी आहे ना दिवसाला सुरुवात झालेली, म्हणजे स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरलेला आहे बरं का। तुम्हाला सांगते मुलं पण स्कूलमध्ये गेलेले आहेत, इकडे कपडे वगैरे धुवायचे राहिलेले आहेत, म्हणजे सगळं आता फक्त स्वयंपाक आवरला आहे। आणि माझ्या स्वतःचं सध्या मी आणखीन आवरलं नाही, फक्त आंघोळ केलेली आहे, केस ओले आहेत असं करा काय करणार। आणि रोज उठलं की भाजीचं टेन्शन आहे। आज मी जे आहे तर मटकीची भाजी केलेली आहे आणि ह्या पोळ्या ज्या आहेत ना उरवीत आहेत, म्हणजे शिळ्या आहेत। पोळ्या अगोदर जे आहे डब्यात घालून ठेवते। कधी कधी काय होतं माहिती का, असे जर का नाही ना आपण ठेवून दिल्या तर मग ते खूप कधी कधी कडक होतं आणि मग ती कडक झाली की नंतर नाही खाऊशी वाटत। भाजीचा खूप प्रॉब्लेम येतो, कोणी काय खातं कोणी काही खात नाही असं। आणखी माझी आज हे राहिलेली आहे बरं का, काय सांगते देवपूजा जी आहे ना राहिलेली आहे, काय करणार असं। चला देवपूजा वगैरे आता करून घेणार आहे, पण अगोदर जर का इथलं हे जर का आवरून घेतलं ना तर मग माझ्या मागचं जे आहे ते पूर्ण टेन्शन निघून जातं। एवढं जर का आवरून घेतलं तर म्हणजे टेन्शन जातं। म्हणजे कसं माहिती आहे का, आपण बघा देवपूजा वगैरे बी करून जर का उठलं तर घर पण तेवढंच नाही का, म्हणजे असं स्वच्छ दिसायला पाहिजे असं आहे। आणि ड्रेस जे आहे तर त्याला शिलाया मारल्या नाहीत बरं का मी, त्यामुळे इथे खूप हे झालं आहे असं असतं काय करणार। आणि खूप काम असते, आणि असं काही तळलेलं वगैरे काही असलं ना की हे तेलाचा खूप वैताग असतो। आणि हे तर आपल्याला कॅटलीमध्ये घालता येतं ना काही नाही, आणि हे जे तेल आहे ते वेगळंच ठेवून देईल, कारण की ह्याची जे आपण काही पण तळा पुरी असू द्या भजी असू द्या किंवा आपण एखादा पदार्थ असू द्या त्याच गोष्टीचा ह्याच्यामध्ये स्मेल येतो, म्हणजे वास येतो। ते तेल जर का आपण भाजीला म्हणा किंवा कशाला जर का वापरलं ना, खास करून जर कांदा भजीचं तुम्हाला सांगते, कांदा भजीचा आमच्या इथं पण तेच प्रॉब्लेम होत आहे, कारण की हे जर का तेल चपात्याला लावलं तर मुलं म्हणतात की वास येत आहे। पण खरं आहे ते पण की वास येतोच म्हणून थोडंसं का व्हायना पण वास येतो त्याचा त्या तेलाचा, म्हणून जे आहे तुम्हाला सांगते मी खूप कमी तेल वापरत असते, पण जेवढं लागतं तेवढं तर घालायलाच लागतं ना असं आहे। किती पण कमी करायचं असू द्या पण थोडंसं का व्हायना पण तेल वगैरे जे आहेत आपल्याला घालायच लागतं, त्याचा वास वगैरे म्हणून नाही चालत असं आहे। असं चला त्यावर मला कपाळाला टिकली नाही तर लावून घेईन, टिकली वगैरे लावून घेईल आणि त्यानंतर जे आहे ते बाकीचे कामं करायला घेईन। पण म्हणलं कसं माहिती का, आणि पिलू जे आहे ते स्कूलमध्ये गेलेलं आहे, म्हणजे ती मला सवयच लागलेली आहे की वस्तू घ्यायच्या आणि तिथे ठेवायचं, नंतर मलाच आवरायचं असतं बरं का ते, पण काय कधी कधी होतं तसं। पण माहिती आहे घर जे आहे ते स्वच्छ करणं खूप हे महत्त्वाचं आहे। आणि असं त्याच्यामध्ये जे आहे ते पौर्णिमा आहे, तर मी सकाळी तुम्हाला सांगते जाळ्याचं मटं वरच्या तरी काढून घेतलेले आहेत, आणि आता इथलं जे आहे ते पूर्ण घरातलं पण आज दिवसभर जे आहे ते खूप सारे असे क्लिनिंग करायचे आहे। आणि तुम्हाला सांगते घर जर का क्लिनिंग झाल्यानंतर आपल्याला पण कुठेतरी छान वाटतं। आणि त्यांनी जे आहे ना तुम्हाला सांगते आमचं होम थिएटर जे आहे ते खराब झालं होतं, आणि त्यांना जे आहे तर कुठं बाहेर वगैरे जायचं म्हणजे कुठं जर का जायचं म्हटलं तर त्यांना खूप असं म्हणजे हे लागते, लेट होतो किंवा काही ट्रॅफिक असते त्यामध्ये यायला खूप बोरिंग होतं। त्यामध्ये जे आहे ना ते त्यांनी ते गाण्याचं आणलं आहे त्यांना ऐकण्यासाठी असं। चला तर त्यांना पण का पाहिजे की नाही काही ना काहीतरी असं आहे। आणि तुम्हाला सांगते आता जे आहे ना इकडचं बघू शकता असं। चला तर हे जे आहे ते आवरायचंच आहे, आवरायला किती टाइम लागत नाही, एकदा जर का आवरायला बसलं फास्ट म्हणजे एकदा जर का मी कामाला लागले ना अजिबात बसतही नाही, आणि एकदा सुरू झालं ना माझं की कंटिन्यू चालूच राहतं। पण काय होतं माहिती का, कधी कधी खूप कंटाळा पण येतो की हा पण नाही, घर जेवढं आपण क्लिनिंग ठेवताना तेवढी घरामध्ये जे आहे ना तर लक्ष्मी असते बरं का। तुम्हाला सांगते आता माझी तर छोटीशी रूम आहे आणि एकच रूम आहे तुम्हाला सांगते, आणि त्यामध्येच मला जे आहे ते सगळं करायचं असतं। स्वयंपाक तिथंच आहे, कपडे तिथंच आहेत, म्हणजे भांडे तिथंच आहेत, चाललं आहे आमचं पण की दुसरीकडे जे आहे ते कुठेतरी रूम पाहायचं किंवा डबल रूम करायची घ्यायची। पण काही माहिती का इथं जे आहे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे या गावामध्ये तरी, आणि इथं आम्ही जिथं राहतो ना तिथं आम्हाला पाण्याचे कसलेही बंधन नाही, 24 तास कंटिन्यू पाणी कितीही वापरा तुम्ही असं आहे। तर असं चला बघू स्वामीच्या इच्छेनुसार नक्कीच स्वामीनाच बघू म्हणेन आता मी। आणि कसं होतं माहिती का, मुलांच्या स्कूलमध्ये पण खूप प्रॉब्लेम होतं, कधी कधी आपण जर का रूम लांब घेतली ना तर मला जे आहे ते 2 टाईम मुलीच्या स्कूलमध्ये जायला लागते, मुलीला घ्यायला
सोडायला जायला लागते, कधी घ्यायला जायला लागते आणि हे कंटिन्यू आहे. आणि जर का रूम लांब केली तर मग माझी खूप परेशानी होईल. त्यासाठी जे आहे तर स्कूल जिथे जवळ आहे का मला इथून जे आहे तर फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर स्कूल आहे बाळाचं बरं का. आणि मुलाचं जे आहे तर लांब आहे, पण ते ॲडजस्ट करतो कारण की ते थोडासा मोठा आहे, तर तिथे त्याचं स्वतःचं जाणं येणं आहे. त्यामुळे मला जे आहे तर त्याचा तेवढा प्रॉब्लेम येत नाही, पण पिल्ल्यासाठी जे आहे तर मला धावपळ खूप करायला लागते असं आहे. आणि शेवटी माझे पण कुठेतरी हे चालू असतं, तर मला पण जायचं यायचं म्हणलं की मग लांब होतं असं. चला बघू स्वामींच्या इच्छेनुसार काय होतं काय नाही. तर आता मी इथला अगोदर आवरून घेते. आणि काल फंक्शन होतं बरं का, तुम्हाला सांगते. तर मी त्या फंक्शनसाठी गेले होते ना, तर काल मी व्हिडिओ पण टाकले होते. मला सर्वांचे छान छान कमेंट आल्या की आज ताई छान दिसत आहे म्हणते. खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला सांगते कालचं बघा तुम्हाला साडी आणि ब्लाऊज घातलेलं होतं. मी ही साडी घातली होती आणि ही साडी जी आहे ना तर मी आता संक्रांती गेली ना तर त्या टायमिंगला ही साडी घेतलेली होती. कारण की मी बरेच वेळा म्हणलं होतं की तुम्हाला मी कुठली साडी घेतलेली आहे ते त्याचा व्हिडिओ काढीन, पण माझ्याच्याने काही काढणं झालं नव्हतं बरं का तेव्हा. तर त्यावेळेस ही मी आता संक्रांतीला साडी घेतलेली आहे. ब्लाऊज विदाऊट आहे, यावरचं नाही आहे, दुसऱ्या साडीवरचं आहे. पण काल ते छान दिसू लागलं, कॉम्बिनेशन जे आहे ते छान झालं. आणि मला बऱ्याच वेळा अशी सवय आहे की असं सगळं मॅचिंग जरी असलं तरी मला असं विदाऊट घालायला, म्हणजे आपण विदाऊट घालतो ना ते कॉम्बिनेशन खूप आवडतं. कारण की मॅचिंग घातलं की बघा आता नवीनचे साड्या पण निघालेल्या आहेत, तर त्यामध्ये पण ना ब्लाऊज वेगळाच कलरचा येतो. ते खूप कॉम्बिनेशन जे आहे ते भारी वाटतं कधी पण. तर माझी तीच चॉईस आहे, कारण मला जे आहे ना तर साडी वेगळी आणि ब्लाऊज हा एकदम असा डिफरंट, न त्याच्यामधला काही कलर ना काही, असं खूप कॉम्बिनेशन आवडतं. त्यामुळे आहे ना तुम्ही कधी पण साडी घातली नाही तुम्हाला सांगते तर असं वेगवेगळं घालते असं आहे. मला बरेच वेळा विचारतात असं का की, आणि त्यानंतर जे तू स्वतःच सगळं शिवते पण ब्लाऊज वगैरे, मग तू अशी का घालती. तर त्यांना असं कोण सांगन, मग मी लगेच म्हणत असते मला असं आवडतं. आणि जेन्युइनली आहे, म्हणजे मला खरंच रिअल मनापासून जे आहे तर मला रिअलमध्येच ते खूप आवडतं. त्यामुळे जे आहे ते मी कंटिन्यू तशीच असते. मला जी साडी घालायची असते ना तिच्यावरचं ब्लाऊज नाही, दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज घालायचं सवयच आहे असं. चला तुम्हाला गप्पाच्या नादात माझं काम राहून जाईल, अगोदर काम करून